दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते आपली मथुरेपासून। संपूर्ण शहर पर्यटकांनी गजबजलेलं होतं। सर्वप्रथम मी श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। मंदिर परिसरात मोबाईलला परवानगी नसल्याने मला मंदिर परिसरात शूट करता आलं नाही। दर्शन घेऊन मी निघालो द्वारकाधीश मंदिराकडे। मंदिर 6 वाजता बंद होणार असल्याने धावपळ करतच मी दर्शनासाठी गेलो। दर्शन पण चांगल्या प्रकारे झालं। तिथे निघालो जवळच असलेल्या विश्रामघाटकडे। विश्रामघाट आल्यावर वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं। सायंकाळची वेळ असल्याने सर्व होड्या नदी तीराला आल्या होत्या। भक्तांनी संपूर्ण परिसर व्यापून गेला होता आणि तेवढ्यातच आरतीला सुरुवात झाली। हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे 7 वाजता मी निघालो वृंदावनला जाण्यासाठी। आजची तारीख आहे 26 फेब्रुवारी, म्हणजे माझा वाढदिवस। प्रत्येक वाढदिवसाला मी बाहेर राज्यात प्रवास करत असतो, तर यावेळी होतो वृंदावनमध्ये। सर्वप्रथम मी बंकेबिहारी मंदिरात दर्शनासाठी गेलो। सर्व परिसरात राधाकृष्णाचा जल्लोष सुरू होता। श्रीकृष्णाचं दर्शनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे झालं। भगवान बंकबिहारींचं दर्शन घेऊन मी निघालो निधिवनकडे जाण्यासाठी। निधिवन हे वृंदावनातील एक जंगल आहे, जिथे तुळशी कदंबसारखी झाडे आहेत। इथे झाडाझुडपांमध्ये एक रंगमाल नावाचा छोटा राजवाडा आहे। हाच तो राजवाडा आहे ज्याबद्दल आजही रात्री कृष्णाची रासलीला होते असे मानले जाते, पण त्यांना कोणीही पाहू शकत नाही। संध्याकाळ होताच निधिवन प्रेक्षकांसाठी बंद होते। यानंतर इथे कोणीही राहत नाही। तुळशीच्या वेली गोपिका बनतात आणि जंगलातील इतर झाडे ग्वालबाल बनतात। रात्री चोरून थांबून रासलीला पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे बाण हरपणे किंवा वेडा झाल्याचे प्रकार घडतात। निधिवननंतर मी श्री राधारमण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। दुपारी 12 नंतर वृंदावनातील सर्व मंदिरे बंद होतात, तेव्हा मी निघालो केशीघाटकडे जाण्यासाठी। येथे मी बोटिंगचा अनुभवसुद्धा घेतला। वृंदावनातील सर्वात प्रमुख अंघोळीचे ठिकाण म्हणजे केशीघाट। श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी राक्षस केशीचा पराभव केल्यानंतर एकदा इथे विश्रांती घेतली होती। केशीघाट नंतर मी निघालो प्रेम मंदिराकडे जाण्यासाठी। मंदिर 4:30 वाजता उघडत असल्याने जवळच असलेल्या चौपाटी रेस्टॉरंटमध्ये लंच करून घेतला। देवाच्या प्रेमाचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे प्रेम मंदिर हे राधाकृष्ण आणि सीताराम यांना समर्पित असलेल्या वृंदावनमधील मंदिर आहे। हे मंदिर जगद्गुरू श्री कृपालूजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 2011 साली बांधण्यात आले। मंदिराच्या स्थापत्यकलेवर संगमरवरी नक्षीकाम आहे, जे एक अद्भुत साक्षीदार आहे। संध्याकाळी कारंज्यांसह प्रकाश आणि ध्वनी शो होतात, ज्यात भगवान कृष्ण आणि राधा यांच्या कथांचे चित्रण केले जाते। प्रेम मंदिराजवळच प्रसिद्ध असे इस्कॉन टेम्पल आहे। मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर वेगळ्याच प्रकारची ऊर्जा शरीरात संचारते। सर्व परिसर भक्तिमय झालेला असतो। राधाकृष्णांचा जल्लोष आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो। वृंदावन नंतर मी निघालो दिल्लीला जाण्यासाठी। दिल्लीचा मेट्रोचा पहिल्यांदाच प्रवास करणार होतो। गुंतागुंतीच्या प्रवासादरम्यान मला संपूर्ण मेट्रोची माहिती होऊन गेली। दिल्ली शहर पूर्णपणे मेट्रोने आच्छादले गेलेले आहे। माझा पुढील सर्व प्रवास मेट्रोनेच होणार होता। मेट्रोच्या फेऱ्या जास्त असल्या तरी मेट्रोमध्ये गर्दीही भरपूर प्रमाणात होती। दिल्लीमधील चांदनी चौकमध्ये पोहोचल्यावर मला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागला। दिल्लीमधील पोल्युशन हाय लेवलवर आहे हे इथे आल्यावर मला समजलं। सर्वात अगोदर मी निघालो लाल किल्ल्याला भेट देण्यासाठी, जो की होता माझ्या बकेट लिस्टमधील शेवटचा प्लेस। मी आपल्या करन्सी नोटवरील जेवढे चित्र आहेत त्यांना भेट दिली। फायनली आज माझी पहिली बकेट लिस्ट कंप्लीट झाली। हा क्षण माझ्या लाईफमधील सर्वात सुंदर क्षण होता। लाल किल्ला 1638 साली बादशाह शहाजहान याने बांधला होता। त्यानंतर मुघलांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवण्यात आले। दिल्लीच्या मध्यभागी यमुना नदीजवळ हा भव्य किल्ला बांधण्यात आला। किल्ला तिन्ही बाजूंना यमुना नदीने वेढलेला आहे। या किल्ल्याचे बांधकाम 1638 ते 1648 पर्यंत सुरू होते।
लाल किल्ला एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. 2007 साली वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या ठिकाणाचा समावेश करण्यात आला. हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च लागला होता. तेव्हाच्या काली हा सगळ्यात महाग किल्ला होता. लाल किल्ल्याला 2 प्रवेशद्वार आहेत, एक लाहोर गेट आणि दुसरा दिल्ली गेट. लाहोर गेट सामान्य पर्यटकांसाठी तर दिल्ली गेट सरकारसाठी आहे. ताजमहालप्रमाणेच लाल किल्ला यमुना नदीच्या काठावर बांधला गेला आहे. लाल किल्ल्याभोवती खंदक यमुनाच्या पाण्याने भरलेला होता. लाल किल्ला बांधण्यासाठी लाल वाळूच्या दगडांचा वापर करण्यात आला, त्यामुळे त्याला लाल किल्ला असे नाव पडले. लाल किल्ल्यानंतर मी निघालो लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी. कमलाप्रमाणे बनवलेल्या या मंदिराच्या आकारामुळे याला लोटस टेम्पल असे म्हणतात. इथे कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही, तसेच पूजाही केली जात नाही. लोक येथे शांतता आणि विश्रांती घेण्यासाठी येतात. हे मंदिर 1986 मध्ये बांधले गेले. हेच कारण आहे की याला 20व्या शतकातील ताजमहाल देखील म्हणतात. लोटस टेम्पल नंतर मी निघालो जगप्रसिद्ध अशा कुतुब मिनारला भेट देण्यासाठी. कुतुब मिनार दिल्लीमध्ये स्थित असून याची उंची 237 फूट आहे. विटांपासून बनवलेला हा जगातील सर्वात उंच मिनार आहे. याच्या बांधकामाची सुरुवात इसवी सन 1193 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने सुरू केली, पण तो कुतुब मिनारचा फक्त पाया पूर्ण करू शकला. त्याचा उत्तराधिकारी इल्तुतमिश याने आणखी 3 मजले चढविले. सर्वात शेवटचा 5वा मजला फिरोज शाह तुघलक याने 1383 मध्ये पूर्ण केला. सन 1979 मध्ये कुतुब मिनार येथे अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधार झाला होता. त्याच धावपळीत 45 लोकांचा मृत्यू झाला होता. कोणीतरी अशी अफवा पसरली की कुतुब मिनार पडतोय म्हणून. संपूर्ण दिल्ली 2 दिवसांमध्ये एक्सप्लोअर करून मी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.